नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आपल्या आधार नंबरला बँक अकाउंट सीडिंग आहे की नाही याचं स्टेटस आपण पाहणार आहोत. आपल्याला हे माहिती आहे की आपण आधारच्या वेबसाईटवर जाऊन आपण ते पाहू शकत होतात, परंतु तेथे ट्रॅफिक जाम असल्याकारणानं आपण आता नवीन पर्याय इथे आणलेला आहे तुमच्या खास सोयीकरिता. तो असा आहे, आपल्याला सुरुवातीला जायचं आहे गुगल क्रोमवरती. तेथे आपल्याला टाईप करायचं आहे NPCI टाईप केल्याच्यानंतर हा इंटरफेस आपल्याला येईल. त्यानंतर पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला हा असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला कंझ्युमरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबल असं इथे लिहिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये इथे जो ॲरो दिसतो आहे वरती, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स येतील, ज्यामध्ये रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅप्ड स्टेटस, गेट आधार मॅपिंग हिस्ट्री दिसेल. त्यामध्ये 3 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे, गेट आधार मॅप्ड स्टेटस. त्यानंतर तिथे आपला आधार नंबर टाकायचा आहे, त्याखाली कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला, आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर चेक स्टेटसला क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. OTP सबमिट केल्याच्यानंतर फायनल सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिसेल की आधारला नेवर एनेबल फॉर DBT, म्हणजेच आपला आधार नंबरला अकाउंट सीडिंग झालेलं नाही. अशा प्रकारे आपण हे इथं स्टेटस चेक करू शकता. थँक्यू.